आणि यानंतर पुन्हा एकदा आपण नजर टाकूयात 25 मिनिटात 50 घडामोडी जाणून घेण्याकरता सुरुवात करूया. बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर परिणाम होतोय आणि त्यामुळे यंदा आंबा उत्पादन हेक्टरी 600 ते 700 किलो होण्याची शक्यता. कापसाचे दर 8,000खाली गेलेत. अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्यानं कापसाचे दर कोसळलेत आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. खानदेशामध्ये केळी दरात मागील 15 दिवसात सतत घट झाली. आवक वाढल्यानं बाजार दबावात आहे. केळीचे दर 2,000 क्विंटलपर्यंत खाली आलेत. किमान दर 1,600 रुपये इतका मिळतोय. मुरबाडमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात तोडक कारवाई करण्यात येते. 3 हात चौकात सुशोभीकरणाचं काम सुरू असून 140 फूट उंच राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे आणि यासाठी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला. शिरपूरच्या जैन मंदिरातील अंतरिक्ष पार्श्वनाथाच्या मूर्तीलेप प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मंदिर परिसरात 10 तर दर्शनासाठी केवळ 5 भाविकांना प्रवेश दर्शन मिळणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीत दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासहित अनेक नेते उपस्थित होते. बैठकीतील चर्चेचा तपशील अजून गुलदस्त्यात आहे. आपण महाविकास आघाडीचे चौकीदार असून बोलतच राहणार असा पुनरुच्चार राऊतांनी केलाय. शिवसेना फुटताना तुम्ही बोलत होतात, मग मी आता बोललो तर चुकीचं काय, असा सवाल त्यांनी अजित पवारांना केला. आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नाही, तुमच्या पक्षाचं बघा, असं म्हणत अजितदादांनी राऊतांना फटकारलं होतं. जनमत भाजप विरोधात हिंमत असेल तर निवडणुका घ्या, असं आव्हान संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय. तर सरकारने श्री सदस्यांच्या मृत्यूचा आकडा लपवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. 23 एप्रिलला पाचोऱ्यामध्ये ठाकरे गटाची सभा पार पडते. सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार असून या सभेचा पहिला टीजर प्रसिद्ध करण्यात आला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांच्या सोमवारी मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जातं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांची छत्रपती संभाजीनगरमधील आमखास मैदानावरील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. सुविधांचा अभाव असल्यामुळे जाबिंदा मैदानावर ही सभा होणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पालघर दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जमिनीवर बसून पारंपरिक आदिवासी जेवणाचा आस्वाद घेतला. नाशिकमध्ये वीर खोदताना जिलेटिनच्या स्फोटात 3 ठार झालेत. हर्सुलच्या हिरडी गावातील धक्कादायक घटना. वडगाव मावळात कल्याण जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडलाय. कारवाईत 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 10 जणांना ताब्यात घेण्यात आले. पतीने दारू पिऊन मारहाण केल्यानं महिलेने आपल्या 3 मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. धाराशिवच्या कोंड गावात ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान कठोर कारवाईची मागणी करत महिलेचे कुटुंबीय आक्रमक झालेत. अहमदनगर जवळील स्टेट बँकेजवळील मुख्य मार्गावर बाईकचा अपघात झाला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वळणाचा अंदाज न आल्यामुळे अपघात झाल्याचं बोललं जात आहे. उसळमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांवरती चढला. रात्री 9 पर्यंत उष्णतेच्या झळा बसत असल्यानं नागरिक हैराण झालेत. दरम्यान नागरिकांना खबरदारीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापुरातील तापमानाचा पारा 41.8 अंशांवर पोहोचला. बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. अकोल्यात नाना पटोलेंच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने मशाल मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धुळ्यामध्ये सुरत नागपूर महामार्गावर चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून इथल्या बायपासवरील पुलाचं काम रखडलं असून वाहतूक कोंडी होते. अनेक अपघातही या भागात झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे रखडलेलं काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात येते. नाशिक दिल्ली विमानसेवेला पुन्हा ग्रहण लागले. स्पाइस जेट कंपनीकडून चालवली जाणारी ही विमानसेवा तांत्रिक कारणामुळे पुन्हा बंद होणार आहे. पुढील काही महिने विमानसेवा बंद राहण्याची शक्यता असली तरी कंपनीकडून कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. धाराशिवमध्ये काळ भैरवनाथाचा यात्रोत्सव सुरू आहे आणि यावेळी रथोत्सवात लाखो भाविकांनी गर्दी केली. दर्शनासाठी राज्यासह परराज्यातूनही भाविक दाखल झालेत. पुणे महापालिकेकडून शहरातील सर्व होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते आणि त्यासोबत अनधिकृत होर्डिंग्सवर ही कारवाई करण्यात येते.
कर्जत रेल्वे स्थानकात 21, 25 आणि 28 एप्रिलला विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येतोय। सकाळी 10:45 ते 12 वाजेपर्यंत ब्लॉक काळात कर्जत ते खोपोली वाहतूक रद्द करण्यात येते, तर एक्सप्रेसच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांना नव्या गणवेशासाठी दिलेल्या भत्त्यावरून कर्मचारी आक्रमक झाले। 2 गणवेशांसाठी 500 रुपयांचा भत्ता देण्यात आला आणि त्यामुळे खिशातून 1100 रुपये टाकण्याची वेळ आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला। राज्यातील कारागृहांवर आता ड्रोनची नजर असणार आहे। कैद्यांच्या हालचाली आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ड्रोन पेट्रोलिंग करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 12 कारागृहांमध्ये ड्रोन टेहाळणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली। अमरनाथ यात्रेसाठी फिटनेस सर्टिफिकेटचा द्राविडी प्राणायाम यात्रेकरूंना करावा लागतोय। ठाणे जिल्ह्यात यंदा एकाच सिव्हिल सर्जनवर चाचणीची जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्यांना ठाण्यात जाऊन प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे। सानपाडा उड्डाण पुलावर कॉईलने भरलेला कंटेनर उलटला। गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं कंटेनर पुलावरच पलटी होऊन रस्त्याच्या मध्येच कॉईल पडल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। सुदैवानं कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, परंतु वाहतुकीच्या कोंडीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। पोपट इतर पोपटांहून थोडा वेगळा आहे, कारण पोपट बोलतात हे तर तुम्हाला माहितच आहे, पण आपण त्यांना जेवढं शिकवू तेवढं ते बोलतात, पण तेही मोजकेच शब्द। पण या व्हिडिओतील हा पोपट अगदी माणसांप्रमाणे गप्पा मारतोय। तो कशा प्रकारे बोलतो ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ एकदा बघा। What you gotta do? Bapper. Oh. Stop. I'm Gizmo. Who are you? Let the birds out. Chirp. I see you. Yeah, I know. What's in there, huh? I love you. I do. Yeah. Yeah. Be serious. Sapphire, what you gotta do? Bapper. Oh. आजकाल प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं हटके करण्याच्या प्रयत्नात युवा पिढी असते। यामध्ये अनेक मजेशीर गोष्टींपासून ते धोकादायक स्टंट पर्यंत सर्व काही केलं जातं। जपानमधील काही युवकांनी चक्क भला मोठा मानवचलित घोडा तयार केलाय, जो पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की हा खोटा घोडा आहे। या घोड्याच्या आतमध्ये दोघे उभे राहून ते घोड्याला चालवतायत। अगदी खऱ्या घोड्याप्रमाणे हा घोडा हालचाल करताना दिसतोय। Great stuff. So everyone's standby. Here we go. And all the way up, Joey. आजच्या युगात जगात दडलेल्या कलागुणांना बाहेर काढण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम बनले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, कारण कोणत्याही कोपऱ्यात प्रतिभा दडलेली असली तरी ती या व्यासपीठाच्या माध्यमातून एक ना एक दिवस समोर येतेच। आता या कलाकाराकडेच बघा ना, या तरुणानं शॅम्पूच्या साहाय्यानं कागदावर शिवाचं चित्र असं काढलंय। आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। त्या दक्षिण सुदानमधील इमातोंग येथील बोया पर्वत इथे राहणाऱ्या लारिम जमातीतील स्त्रिया आपली प्रथा जपण्यासाठी शरीरावर गरम धातूने चट्टे तयार करतात। हे ऐकताना आणि हा व्हिडिओ पाहताना इतकं धोकादायक वाटतंय, तर विचार करा हे करत असताना त्या महिलेला किती वेदना होत असतील। लारिम जमातातील मुलींना वयाच्या 10व्या वर्षापासून आपल्या शरीरावर हे चट्टे काढावे लागतात।
एकदा का हे चट्टे काढले की त्या मुलीचं लग्न लावलं जातं. ज्या मुलीच्या शरीरावर सर्वाधिक चट्टे ती मुलगी सर्वात सुंदर असं मानलं जातं. ज्या वयात आपण खेळतो त्या वयात हा त्रास सहन करणं मोठं धैर्याचं काम आहे. पण केवळ आपली संस्कृती जपण्यासाठी या मुली हा त्रास सहन करतात. कोरोना काळात घरी असताना अनेकांनी वेगवेगळ्या आणि ब्रेकनंतर आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत. ब्रेकनंतर आपण पाहूयात बातमी आहे वाशिममधनं. वाशिमच्या सोनखास इथल्या अमोल गोरे या सैनिकाला अरुणाचल प्रदेशच्या कमेंग व्हॅली परिसरातील चीन सीमेवर देशाचं रक्षण करताना वीरमरण आलं. आता काही वेळात त्यांचं पार्थिव वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात पोहोचणार आहे. अकोला नाका परिसरात अमोल गोरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांसह हजारोंचा जनसमुदाय उसळलाय. देशभक्तीपर गीताचे सूर आणि त्या सगळ्याच्यात अमोल यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय. वाशिम शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक, पाटणी चौक, शिवाजी चौक, लाखाळा मार्गे त्यांचं पार्थिव मूळ गावी सोनखास इथं नेण्यात येत आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शक्तीनिशी समोरच्याला धडा शिकवतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एक आजोबा एका खेकड्यासोबत मस्ती करताना दिसतात. त्यांनी खेकड्याला अगदी त्याच्या तोंडासमोर आणलंय आणि खेकड्याची एक नांगी पकडून त्याच्यासोबत खेळतायत. असं करताना त्यांना जराही भीती वाटत नाहीये. दरम्यान हा खेकडा अचानक त्या आजोबांचं नाक आपल्या नांग्यानं पकडतो आणि यानंतर वेदनेनं ते मोठमोठ्यानं ओरडायला लागतात. आतापर्यंत तुम्ही हत्तींना पाण्यानं अंघोळ करताना पाहिली असेल, पण कधी हत्तींना डस्ट बाथ करताना पाहिलंय का? नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये चक्क हत्तींचा कळप डस्ट बाथ करताना दिसतोय. आणि हे काही नवं नसून उष्णतेच्या दिवसात हत्ती अनेकदा डस्ट बाथ करताना दिसतात. त्यांच्या त्वचेला झाकणारा धुळीचा थर हत्तींना सूर्यप्रकाशापासून वाचवण्यास मदत करतो. आफ्रिकन आणि आशियाई या दोन्ही हत्ती अशा परिस्थितीत राहतात जिथे तापमान आणि अतिनील पातळी जास्त असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात हत्ती डस्ट बाथ करताना दिसतात. काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. चित्रविचित्र उड्या मारून लोकांना चकित करायला या मंडळींना खूप आवडतं. पण या नादात अनेकदा गंभीर अपघात देखील होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात एक व्यक्ती सायकलवर धोकादायक स्टंट करताना दिसतोय. पण हा स्टंट जमिनीवर केला जात नसून चक्क आकाशात केला जातोय. हा व्यक्ती शेकडो फूट उंचीवर उडणाऱ्या पॅराशूटमध्ये सायकलवरून वेगवेगळे स्टंट करतोय. चुकून जरी या व्यक्तीचा तोल गेला तर तो शेकडो फूट उंचीवरून खाली पडण्याची भीती आहे. एवढ्या उंचावरही तो सायकल एखाद्या खेळण्यासारखी उडवत असून निर्भीडपणे स्टंट करतोय. आणि या व्यक्तीची ही स्टंटबाजी पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
ट्रेन आणि मेट्रोमधील गर्दीमुळे अनेकदा स्टेशन येईपर्यंत बसण्यासाठी सीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागतो. पण रोज उभं राहून प्रवास करण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी एका तरुणानं नामी शक्कल लढवली आहे. तरुणाची ही युक्ती सोशल मीडिया युजर्सना देखील फार आवडली आहे. चीनमधील हांगझोऊ मेट्रो लाईन 2 या मेट्रो स्टेशनमधील हा व्हिडिओ आहे. यासाठी त्यानं मेट्रो प्राधिकरणाची देखील परवानगी घेतली आहे. तो रोज सिंगल सोफा खांद्यावर उचलून स्टेशनवर आणतो आणि त्यावर बसतो. त्याला पाहून प्रवाशांसह मेट्रोचे कर्मचारी देखील आश्चर्यचकित झाले. इंटरनेटवर अनेकदा प्राणी आणि पक्ष्यांचे गोड व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामुळे लोकांच्या मनाला खूप दिलासा मिळतो. अनेक वेळा हे प्राणी अशी कृत्य करतात ज्याला पाहून लोक थक्क होतात. सध्या अशाच एका पोपटाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये दिसणारा हा पोपट इतर पोपटांहून थोडा वेगळा आहे. कारण पोपट बोलतात हे तर तुम्हाला माहीतच आहे, पण आपण त्यांना जेवढं शिकवू तेवढं ते बोलतात, पण तेही मोजकेच शब्द. पण या व्हिडिओतील हा पोपट अगदी माणसांप्रमाणे गप्पा मारतोय. तो कशा प्रकारे बोलतो ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ एकदा बघा. Yeah, I know it's your mom. I love you. I do. Yeah. Yeah. Be serious. Is that fine or what you gotta do? Amber. Oh. Stop. आहे